मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या ह्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे संजय गांधी योजना. आणि मी आहे जयदेव कुंभारे सर. आणि आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे, जी आहे DBT प्रणालीबद्दल, जी सरकारकडून आलेली आहे. सरकारने एक GR काढला आहे, जो आहे DBT प्रणालीबद्दल. ह्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या लोकांचं आधार अपडेशन नाही आहे, किंवा आधार अपडेशन झालं असूनसुद्धा त्यांच्या थंब बरोबर येत नाही आहे, त्यांचे डोळ्यांची स्कॅनिंग बरोबर येत नाही आहे, आणि अशा गोष्टीमुळे त्या लोकांचं खूप मोठं नुकसान होत आहे. त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत. आणि जाणून घ्या DBT म्हणजे काय आहे. DBT ही आधार लिंक असते. म्हणजेच आधी आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट अकाउंटवर पैसे जमा होत होते, पण आता तसं होत नाही मित्रांनो. ज्या बँक अकाउंटसोबत आधार लिंक असेल त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत. उदाहरणार्थ, तुमचं आधार लिंक आहे HDFC बँकेमध्ये, आणि तुमचे खातं 2-3 बँकेमध्ये आहे, तर HDFC बँकेमध्येच तुमचे पैसे जमा होतात. ही आहे DBT प्रणाली. पण काही लोकांचं असं होतं आहे मित्रांनो, की त्या लोकांचं थंब इम्प्रेशन बरोबर येत नाही आहे, त्यांचे EKYC बरोबर होत नाही आहे, त्यांचे डोळ्याचे जे स्कॅनिंग आहे ती पूर्ण बरोबर होत नाही आहे, म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही आहेत. असे कित्येक लोक आहेत ज्यांचं असं नुकसान होत आहेत. आणि ते म्हणत आहेत, आम्ही सगळं काही केलं आहे, आम्ही सगळं फॉर्म भरला आहे, सगळं काही केलं आहे, तहसीलमध्ये जाऊ थकलो आहोत, पण आमचं काहीच होत नाही आहे. आम्हाला दर महिन्याला आम्ही वाट पाहतो, पण आम्हाला पैसे काही येत नाही आहेत. तर त्याचे कारण असं मित्रांनो, की DBTमध्ये काही चूक झाली आहे त्यांचे. म्हणजे त्यांच्या हाताच्या थंब इम्प्रेशन त्याच्यामध्ये येत नाही आहे, त्यांच्या डोळ्याची स्कॅनिंग बरोबर येत नाही आहे. त्यामुळे काय होत आहे, त्यांचं बँक अकाउंट जे आहे ते बरोबर, म्हणजे बँक अकाउंट व्हेरीफाय होत नाही आहे. म्हणजे त्या आधारसोबत कोणती बँक लिंक आहे ते कळत नाही आहे सरकारला. म्हणजे डोळ्याची स्कॅनिंग नाही होत आहे, त्यांच्या हाताचा थंब येत नाही आहे EKYCमध्ये. EKYC त्यांची बरोबर झाली नसल्यामुळे DBT मार्फत जे सरकारने सुरू केली, त्या DBT मार्फत पैसे त्यांचे जमा होत नाही आहेत. खूप अडचण होत आहेत. असे कित्येक हजारो लोक आहेत मित्रांनो. आता तुमचे झाले असतील म्हणून चांगली गोष्ट आहे, पण काही असे लोक आहेत त्यांच्या वर्ष झालं, 2-2 वर्ष झाले, पण त्यांच्या अकाउंटमध्ये अजूनही पैसा आलेला नाही. कारण हेच प्रॉब्लेम आहे, DBTचा प्रॉब्लेम. म्हणजे ज्या बँकेसोबत त्यांचं अकाउंट लिंक आहे, त्यांचा आधार लिंक आहे, तर आधारच EKYC होत नाही आहे. आधारचा बरोबर मॅचच नाही होत आहे की हाच व्यक्ती तो आहे आणि हाच व्यक्तीचा अकाउंट आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सरकारने एक GR काढला आहे. त्या GRची प्रत मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. आपण पाहू शकता आता, की त्या GRमध्ये असे लिहिलेलं आहे की ज्या लोकांचं आधार लिंकिंग बरोबर दाखवत नाही आहे, बँकेसोबत कोणत्या बँकेसोबत आहे ते दाखवत नाही आहे, किंवा त्यांच्या DBT स्टेटस बरोबर होत नाही आहे, कारण त्यांच्या आधारसोबत कोणती बँक लिंक आहे ते कळत नाही आहे, कारण त्यांच्या थंब इम्प्रेशनमध्ये किंवा त्यांच्या डोळ्याचं जे स्कॅनिंग होते त्याच्यामध्ये ते बरोबर येत नाही आहे, EKYC त्यांची बरोबर होत नाही आहे. तर अशा लोकांसाठी सरकारने ठरवलेलं आहे की कॅम्प काढू. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तहसीलमध्ये कॅम्प निघणार आहेत मित्रांनो. आणि ह्या एक प्रत मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्या प्रतमध्ये पाहू शकता एका जिल्ह्यामध्ये असं झालेलं आहे. असे कित्येक जिल्हे आहेत असे. आणि तुमच्या जिल्ह्यात जर असं होत नसेल तर तुम्ही प्लीज तहसील ऑफिसमध्ये जा आणि त्यांना म्हणा की आमचं पण असा प्रॉब्लेम आहे, आमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही येत आहेत, कारण DBT स्टेटस बरोबर झालेलं नाही आहे, आमचं EKYC बरोबर होत नाही आहे, कारण आमचे डोळेचे जे स्कॅनिंग आहे ते मॅच नाही होत आहे, तसंच थंब इम्प्रेशन त्यांचं येत नाही आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो मी, माझ्या आईच्या पण तसंच प्रॉब्लेम होता. माझ्या आईला पण मिळतात तसंच प्रॉब्लेम होता. त्यांच्या अंगठ्यामध्ये जे ते मॅच नव्हतं होत, त्यामुळे खूप प्रॉब्लेम आला होता. त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नव्हते. पण कसं तरी मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण असे कित्येक लोक आहेत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्वच नाही होत आहे. अशा लोकांसाठी प्रत्येक प्रत्येक तहसीलमध्ये कॅम्प होणार आहे. आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तुम्ही माहिती काढून घ्या की केव्हा कॅम्प होणार आहे, कुठं कॅम्प होणार आहे, DBT प्रणाली
कंप्लीट करण्यासाठी म्हणजे त्या व्यक्तीसाठी काय करणार आहेत ते लोक, ज्या लोकांचे असं मॅच नाही होत आहे डोळ्याचे जे स्कॅनिंग आहे किंवा थंब इम्प्रेशन, अशा लोकांसाठी एक विशेष वेगळा फॉर्म निघणार आहे आणि त्या फॉर्मच्या थ्रू ते लोक काय करतील, डाटा जमा करतील आणि सरकारला पाठवतील. अशा लोकांचा प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व करतील आणि मग त्यांच्या खात्यामध्ये DBT प्रणालीच्या थ्रू त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील. म्हणजे सरकार काय करत आहे मित्रांनो, सगळ्यांचे समाधान करत आहे. कारण मी पण तहसीलमध्ये बघितलेलं आहे, कित्येक लोक असे आहेत, कित्येक लेडीज अशा आहेत ज्या विधवा आहेत बिचारे, आणि कित्येक अपंग लोक आहेत की ज्यांना वर्ष 2-2 वर्ष झाले. ते लोक म्हणतात की मी दर महिन्याला तहसीलमध्ये येतो पण माझा प्रॉब्लेम सॉल्व नाही होत आहे. तर हाच कारण आहे मित्रांनो. कित्येक तुम्ही पाहिले असेल, तुमचा हा प्रॉब्लेम नसेल पण होऊ शकते तुमच्या एखाद्या रिलेटिव्हमध्ये किंवा मित्रांमध्ये असं कोणी, त्यांचे आईवडील असतील, कोणीही असतील श्रावण योजनेमधले, पण त्यांना पैसाच नाही येत आहे. तर अशा लोकांना तुम्ही हा मेसेज शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ते लोक हार मानतात आणि म्हणतात की आम्हाला मिळणारच नाही, सरकार आम्हाला देत नाही. आणि आज मला एक कॉमेंट असा चला की किती प्रयत्न केले मी पण माझ्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत. तर हे महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो. ज्या लोकांच्या आधार लिंकेज समजत नाही आहे, म्हणजे EKYC बरोबर होतच नाही आहे, त्यांच्या अंगठ्याच्या ठसेमध्ये किंवा डोळ्याच्या जे स्कॅनिंग होते त्याच्यामध्ये त्या मॅचेस नाही होत आहे की हा व्यक्ती तोच आहे. तर अशा लोकांचे DBT स्टेटसच नाही होत आहे. तर असे खूप सारे लोक आहेत. तुमचं नसेल प्रॉब्लेम पण दुसऱ्यांचे तर असेल, तर तुम्ही फेसबुकवर किंवा व्हॉट्सॲपवर तुम्ही तुमच्या लोकांना कळवा. ज्या लोकांनी तुम्हाला कधी असं म्हटलं असेल की माझा प्रॉब्लेम आहे, मला भेटतच नाही आहेत, तर अशा लोकांना तुम्ही काय करा, त्यांना जागृत करा आणि त्यांना म्हणा की तुम्ही सरकारकडे हा तुमच्यासाठी खूप मोठं सोल्युशन आलेलं आहे म्हणा. आणि त्यांना सांगा, जागृत करा की आता सरकारने तुमच्यासाठी एक महत्त्वाचं कॅम्प ठरवलं आहे आणि त्या कॅम्पच्या थ्रू तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. आणि हमखास आहे मित्रांनो, तुम्ही हा प्रत वाचू शकता की काय लिहिलं आहे याच्यामध्ये. काही लोक मला म्हणतात की तुम्ही खरी माहिती देतो. मी खरी माहिती देतो मित्रांनो, आणि ही खूप महत्त्वाची माहिती आहे की होऊ शकते तुम्ही असाल किंवा तुम्ही नसाल, पण बाकीचे कोणी लोक असतील त्यांना मदत करा आणि त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवा की तुमच्या जिल्ह्यात जर तसं नसेल, तुमच्या तहसीलमध्ये तसं नसेल, तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जा आणि त्यांना म्हणा की ही प्रत दाखवा जी तुम्हाला तुम्हाला यूट्यूबवर दाखवत आहे. ही प्रताच्या तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि त्यांना दाखवा की अशा प्रकारे ऑर्डर निघत आहे की ज्या लोकांना अजूनपर्यंत काही मदत मिळाली नाही त्या लोकांनी अशा प्रकारे हालचाल करावी आणि कार्य करावे. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.